नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर आज तुमचं स्वागत करतो आणि स्वाध्याय 3.1 ला सुरुवात करतो। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे आपल्याकडे, या संख्येतील 0 व 1 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? स्थान म्हणजे त्यांची बसायची जागा। या ठिकाणी 1 आणि या 0 यांची स्थानिक किमतींची बेरीज सांगली। जर बेरीज केली तर 0 चे स्थान आणि 1 चे स्थान यांची बेरीज आपल्याला काय मिळते? 1, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा, या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतींमधील फरक 27 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? आता त्यांच्या स्थान मधील फरक, दोघी ठिकाणी एकच अंक असला पाहिजे। या ठिकाणी बघा, जर 1 घेतला इथं तर 10 - 1 9 चा फरक होतो। बघा इथं 1 इथं 1, याची स्थानिक किंमत 10, याची स्थानिक किंमत 1, यांच्यातील फरक 9। याच पद्धतीने तुम्ही सोडत गेले तर वेळ लागेल, काही गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिसने करतील, म्हणून मी डायरेक्टली घेतोय। बघा या ठिकाणी पर्याय 3 का 3 घेतला तर भाग विद्यार्थी मित्रांनो, इथं घेतला 30 3। बघा आपल्याला कळतंय की दोघी ठिकाणी जर 3 घेतले तर या स्टारच्या जागी एकच स्थान म्हणजे 3 आला आणि दशक स्थान म्हणजे 30 आले। 30 मधून जर 3 मायनस केले तर 27 आपलं उत्तर येतंय, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। असे प्रश्न येतील त्यावेळेस घाबरून जाऊ नका। पुढचा प्रश्न आहे आपला तिसरा, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? 2022 ला एकदम सोपा प्रश्न आलाय। आता स्थानिक म्हणजे काय? त्याची बसायची जागा, त्याची व्हॅल्यू किंमत कोणाची कमी आहे? याची जास्त आहे, याची एकक स्थानी सर्वात कमी 1000, याची शतक म्हणजे काय आली? पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर, कारण 5 सगळ्यात शेवटी आहे, त्याची किंमत 5च आहे। यांची सर्वांची, याची 500, याची 5000, याची 50,000, म्हणून पर्याय 2 योग्य उत्तर आपलं मिळालं। पुढचा प्रश्न चौथा, त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे जे व्हिडिओ आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, आणि प्रश्नपत्रिकेचं काही स्वरूप आणि नियोजनही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आतापासून व्हिडिओला लाईक करून ठेवलं तर येणाऱ्या प्रश्नपत्रिका तुमच्या 5वी स्कॉलरशिपच्या कशा असतील, त्या कशा सोडवायचा, कसा वेळ वाचवायचा, याचे तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे। पुढचा प्रश्न आहे चौथा, या संख्येत स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान असून, आता दर्शनी म्हणजे जे पाहता क्षणी आपल्याला दिसतं ते म्हणजे दर्शनी किंमत। आता मला पेन दिसतोय तर पेन, मला बोर्ड दिसतंय तर बोर्ड, म्हणजे जे दिसतंय त्याला म्हणतो आपण दर्शनी किंमत। स्थानिक किमतीतील फरक 0 आहे आणि त्यांच्या स्थानिक म्हणजे जी बसायची त्यांची जागा आहे त्यांच्यातील फरक 0 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर घेतला 2 7 2 2, तर याचे स्थान होतंय 200 आणि याचं 2। आता काय दर्शनी किंमत समान असून, आता दर्शनी म्हणजे पहा या ठिकाणी काय 2 2 आहे तर दोघी ठिकाणी मी सेम घेणार आहे। त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक, आता यांचे स्थान बघा, याचं 200 याचं 2, जर मायनस केले तर आपल्याला 198 मिळतील, आणि आपल्याला फरक काय सांगितलं होता? 0, यांच्यातला फरक 0 येतोय का? नाही, तर 0 फरक केव्हा येईल? ज्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही पर्याय क्रमांक 2 0 घेणार। बघा या ठिकाणी 7020, बघा त्यांची दर्शनी किंमत 0 0 घेतली, यांच्यातला फरक, आता हा 0 याचे स्थान आणि याचे स्थान यांच्यातला फरक काय येणार आहे? 0, म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2। सर काही प्रश्न आम्हाला कळत नाही असंही काही विद्यार्थ्यांना वाटत असेल, पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन शिकवत असताना काही गोष्टी अशा असतात ज्या समजून दिल्या जात नाही, कारण का तेवढा वेळ कमी असतो, आणि रेग्युलरला त्या समजवल्या जातात कारण रेग्युलरला आपल्याकडे भरपूर वेळ असतो।
म्हणून सर काही प्रश्न कळत नसतील तर ते व्यवस्थित व्हिडिओ पाहून समजून घ्यायचा. चला पुढचा प्रश्न पाहूया 5वा. या संख्येमधील दशहजार स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किमतींचा व शतक स्थानच्या अंकांच्या दर्शनी किमतींचा गुणाकार किती. आता इथं विचारलंय स्थानिक किंमत आणि इथं दर्शनी किंमत. आता बघा आपल्याला काय सांगलंय शतक स्थानचा. आता बघा 10,000, 10,000ला काय आलं 1 2 3 4 नंतर 1 2 3 4 मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार करायला सांगितलंय. आणि शतक स्थानाची दर्शनी किंमत शतक स्थानी काय आहे 2. इथं 2 घेणार यांचा गुणाकार 2 0 0 2 0 0 2 0 0 2 0 0 2 5 10. या ठिकाणी 1 वर 5 शून्य आपल्याला शोधायचे. एकावर 6 शून्य येणार नाही, एकावर 3 शून्य येणार नाही, एकावर 4 शून्य येणार नाही, एकावर 5 शून्य म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. 2020 ला एकदम सोपा प्रश्न आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न 6वा. 34 लक्ष 2 दशहजार 4,000 5 शतक 2 दशक 5 एकक यापासून बनणारी संख्या कोणती. बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10,00,000 म्हणजे क्रमाने येणारे अंक आहे त्या ठिकाणी, म्हणून इथं मध्ये कुठे 0 येणार नाही. 34 लक्ष 2 दशहजार 4 5 2 आणि शेवटी 5. या ठिकाणी आपल्याला पर्यायाची संख्या शोधायची. 34 24 34 24 525 525 पर्याय क्रमांक 1 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आपला 7वा. बघा या ठिकाणी या संख्येतील हजार व शतक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज, त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या स्थानिक किमतींची बेरीज. आता यांची बेरीज केल्यानंतर फरक विचारलाय. फरक म्हणजे मायनस करायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला हजार आणि शतक, हजार एकक दशक शतक हजार, हजार स्थानी हे लिहिलं आणि 10,000 म्हणजे 80. यांची जर बेरीज केली आपण 0 8 0 6 पहिली संख्या मिळाली 60 80. नंतर सांगितलं आपल्याला शतक आणि दशक. शतक स्थानी आहे 5 म्हणजे 500 आणि दशक स्थानी आहे 80. यांची बेरीज केली तर 580 होतात. हे 580 दोघींमध्ये फरक विचारलाय म्हणून मायनस करावा लागेल. 0 - 0 0 8 - 8 0 10 होतील इथे होतील 5. 10 मधून 5 गेले 5 आणि हा 5 जशास तसे 5500. पर्याय क्रमांक 1 नाही, पर्याय क्रमांक 2 5500 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती. किती सोपा प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. अधोरेखित हा 3 जसा तसा त्याच्यानंतर आलेले संख्या मोजा 1 2 3 4 5 5 0 देऊन टाका. 1 2 3 4 5 हे पर्यायामधून शोधा. हे झाली स्थानिक किंमत. इथं पर्याय क्रमांक नाही, इथं 4 0 आहेत म्हणून नाही. 1 2 3 4 5 इथं जास्त 0 आहेत म्हणून नाही. हे 5 आणि हे पण 5 म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे. आता हे विस्तारित रूप दिलेले आहे, आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची त्याची गुणाकार करून. विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न डायरेक्टली त्याच ठिकाणी तुमच्या प्रश्नपत्रिकेत सोडवायचे. पहा यांचा गुणाकार करून लिहा. यांचा गुणाकार केला 4000 येतोय. नंतर यांचा गुणाकार 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 0 7 म्हणजे 7 जसा तसा. 5 हा युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानी म्हणून तो जसाच तसा. आणि यांचा गुणाकार केला तर उत्तर येते 30. यांची बेरीज 5
3 0 4 0 7. आता या ठिकाणी 70 आणि 40. 70 40 पर्याय 1 मध्ये नाही. 70 40 35 पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न 10वा. हाही प्रश्न मागच्या प्रश्नासारखा सेम आहे म्हणून हा तुम्हाला HW ला देतो. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. त्यांचा गुणाकार करा आणि त्यांची बेरीज करायची. खूपच सोपा. आणि आपला 11वा प्रश्न म्हणजे या टॉपिकचा शेवटचा. या संख्येतील 4च्या स्थानिक किमतींची बेरीज 5च्या स्थानिक किमतींपेक्षा कितीने जास्त आहे. आता 4च्या स्थानिक किमती इथेही 4 इथेही 4. 4 जसास तसा. 1 2 3 4 5 म्हणून 50. 1 2 3 4 5 आणि हा 4 जसास तसा. स्थानिक किमतींची बेरीज केली तर ही संख्या मिळाली. 5ची स्थानिक किंमत एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 50,000. 1 2 3 4 आणि हा 5 झाले 50,000. कितीने मोठी म्हणून आपल्याला काय करायचे वजाबाकी. मोठी म्हणजे काय जास्त दिलं या ठिकाणी. हा 4 जसा तसा 0 0 0 इकडनं कॅरी करत आले. इथं 10 होता इथं 9 इथं 3 डायरेक्टली घेतोय. तुम्ही समजून घ्यायचं. 10 - 5 5 9 3. 39 50 पर्याय क्रमांक 1 नाही. 39 50 004 004 पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जाताना. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.